नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विनापरवाना रस्ता खोदाई करून पिंपरी चिंचवड महापालिकेचे 2 कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि इलेक्ट्रिशियन विरोधात MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून देविका इलेक्ट्रिकल्स आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गेरा बिल्डर विरोधात MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 2-3 आठवड्यांपूर्वी गेरा बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गेरा बिल्डरकडून यांच्यासाठी बेकायदेशीर रस्ते खोदाई करून पिंपरी चिंचवड महापालिकेचे जवळपास 2 कोटी रुपयाचे नुकसान करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र जेव्हा प्रत्यक्षात अनधिकृत वृक्षतोड करण्यात येत होती आणि तेव्हा प्रत्यक्षात अनधिकृत रस्ते खोदाई करण्यात येत होती, त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष का केलं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार रविराज काळे यांनी केली आहे. MSCBची लाईन टाकताना इम्पेरियल बिल्डर्सचे कुमार गेरा आणि इतर 2 यांनी साधारणतः 10 वृक्षांचं विनापरवानगी तोड करून ₹3 लाख रुपयाचं महानगरपालिकेचं नुकसान केलं आहे. त्या संदर्भात दुसरा गुन्हा जो भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल आहे, त्या संदर्भात आमचे डेप्युटी इंजिनियर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर यांनी भोसरी MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे आणि त्या अनुषंगाने भोसरी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः 1580 मीटरचं विनापरवानगी खोदकाम केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं साधारणतः 2 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे, अशा संदर्भाची ती फिर्याद आहे. त्या अनुषंगाने देविका इलेक्ट्रिकल्स हा कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्याचप्रमाणे त्यांना काम देणारे इम्पेरियल बिल्डर्सचे कुमार गेरा यांच्याविरुद्ध ती फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेरा या बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृतपणे रस्ते खोदाई करून जॉगिंग ट्रॅकची तोडफोड करून आणि शेकडो झाडांची कत्तल करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं 2 कोटीचं नुकसान केलेलं आहे. तर हे 2 कोटीचं नुकसान या बांधकाम व्यावसायिकांना त्वरित वसूल करावं आणि एका बांधकाम व्यावसायिकाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नियम पायदळी तुडवले जात आहेत, परंतु उद्यान विभागाचे अधिकारी असतील, रस्ते विभागाचे अधिकारी असतील, याकडे सपशेल दुर्लक्ष करतायत. तर माझी आयुक्तांना विनंती असेल की या संपूर्ण प्रकरणाची या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि या गेरा बांधकाम व्यावसायिकाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अन्य ठिकाणी कुठे बांधकाम चालू असतील तर अशा सर्व ठिकाणांची देखील चौकशी करावी की या बांधकाम व्यावसायिकांनी विद्युत लाईन टाकताना अनधिकृत प्रमाणे रस्ते खोदाई करून विद्युत लाईन टाकली आहे का, झाडांची कत्तल देखील केली आहे का, या संपूर्ण प्रकरणांची देखील चौकशी करावी आणि या बांधकाम व्यावसायिकाला जो काही 2 कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा नुकसानीचा जो काही दंड त्या बांधकाम व्यावसायिकाला आकारलेला आहे, हा दंड त्वरित त्याच्याकडनं वसूल करावा आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये या बांधकाम व्यावसायिकाच्या ज्या साईट्स असतील त्या साईटनं सुद्धा स्थगितीचे आदेश द्यावेत जोपर्यंत हा दंड वसूल होत नाही. आयुक्तांनी या संबंधित प्रकरणी उचित कारवाई न केल्यास आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.